देवगिरी एक्सप्रेस पळवली, रॉयल सीमा देखील अडवली. तिरुपती भक्तांचे हाल कधी थांबणार हा प्रश्न आमच्या चॅनलच्या कॉमेंट्समध्ये खूप वेळा आलाय. मराठवाड्यात राहणाऱ्या सुरक्षित नागरिकांनो जरा विचार करा. समजा तुम्ही एका घरात राहता, पण घराची चावी शेजाऱ्याकडे आहे. तुमच्या घरात काय शिजणार, तुम्ही कधी बाहेर जाणार, कधी बाहेरून घरात येणार, हे सगळं काही तो शेजारी ठरवतोय. कसं वाटेल? काहीशी अशीच अवस्था आज महाराष्ट्रातील मराठवाडा रेल्वे विभागाची झाली आहे. दक्षिण मध्य रेल्वे म्हणजे साऊथ सेंट्रल रेल्वे, ज्याचं मुख्यालय तेलंगणातील सिकंदराबाद येथे आहे. या विभागाच्या आणि आंतरराज्यीय राजकारणात मराठवाडा नेमका कुठे भरडला जातोय, कुठे ओरफळला जातोय, का मराठवाड्याची हक्काची देवगिरी एक्सप्रेस तेलंगणाच्या लिंगमपल्ली पर्यंत खेचली जाते, आणि जेव्हा मराठवाड्याची लोक रॉयल सीमा एक्सप्रेस नांदेडला किंवा पुढे छत्रपती संभाजीनगर पर्यंत वाढवण्याची मागणी करतायत, तेव्हा रेल्वे प्रशासन तांत्रिक कारणे देऊन गप्प का बसतं? मराठवाडा रेल्वेच्या या सावत्र वागणूक बघूनही आपले लोकप्रतिनिधी एवढे झोपलेल्या अवस्थेत का दिसतात? हाच प्रश्न आपण त्यांना आज विचारतोय. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. देवगिरी एक्सप्रेस मराठवाड्याची लाईफलाईन, मुंबईला जाण्यासाठी या भागातील प्रवाशांचा सर्वात मोठा आधार मानली जाते. पण काही काळापूर्वी या ट्रेनचा विस्तार थेट तेलंगणाच्या लिंगमपल्ली पर्यंत करण्यात आला होता. प्रशासनाचा तर्क काय होता? तर टर्मिनलची कमतरता आहे किंवा प्रवाशांची सोय होईल. पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. मराठवाड्याच्या कोट्यातून सुटणारी ट्रेन आता तेलंगणाच्या प्रवाशांनी भरून येते. ज्या ट्रेनवर सगळ्यात पहिले मराठवाड्याचा हक्क मानला जातो, तिथे आता जागा मिळवणं कठीण झाले. जेव्हा एखादी गाडी वाढवली किंवा वळवली जाते, तेव्हा तिची मेंटेनन्सची वेळ बदलली जाते. सीटची उपलब्धता कमी होते, तरीही ही गाडी वळवली गेली. मग प्रश्न उरतो, जर देवगिरी तिथपर्यंत जाऊ शकते, तर तिकडची गाडी इकडे का येऊ शकत नाही? म्हणजे रॉयल सीमा एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगर पर्यंत का येऊ शकत नाही? ही गाडी तिरुपती ते निजामाबाद पर्यंत चालते. मराठवाड्यातील लाखो भाविक तिरुपती बालाजीला दर्शनासाठी जात असतात. दररोज हजारो लोक तिथे जातात. मराठवाड्याची मागणी काय आहे? तर फक्त ही गाडी निजामाबाद पासून पुढे नांदेड, परभणी आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर पर्यंत वाढवा. कारण तिरुपतीला जाण्यासाठी मराठवाड्यातल्या भाविकांना आजही 150 ते 200 किलोमीटर खासगी वाहनाने निजामाबादला जावं लागतं किंवा दुसरी ट्रेन घेऊन तिथपर्यंत जावं लागतं. कारण दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय सिकंदराबाद आहे आणि त्यांच्यासाठी मराठवाड्यापेक्षा तेलंगणाचं हित मोठंच असणार. पण अडचण कुठे येते? तर रेल्वे सूत्रांच्या नुसार प्रशासनाने असं कारण दिले की TAT म्हणजेच टर्न अराउंड टाइम, ज्याला आपण गाडी परत फिरण्याची वेळ म्हणतो, तो कमी आहे. पण मराठवाड्यातील प्रवाशांचा सवाल आहे की जर देवगिरीसाठी नियम शिथिल होतात, तर रॉयल सीमासाठी का नाही होऊ शकत? आज परिस्थिती अशी आहे की भाविकांना मराठवाड्यातून खासगी ट्रॅव्हल्सने जावं लागतं. निजामाबादला जाण्यासाठी ट्रेन पकडावी लागते दुसरी, किंवा काहीतरी दुसऱ्या प्रायव्हेट गाड्यांनी तिथपर्यंत जावं लागतं आणि पुढे मग दुसरी ट्रेन पकडायला लागते. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जातोय. आता सर्वात मोठा प्रश्नाकडे येऊया की आपले नेते ही सगळी परिस्थिती बघूनही का शांत बसलेत आणि काहीच का करत नाहीये? नुकत्याच काही दिवसांपूर्वी आलेल्या बातम्यांनुसार संतापलेल्या प्रवाशांनी एक अनोखी मोहीम सुरू केली होती. खासदारांना SMS पाठवा. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी हा लढा उभारला होता. का माहित आहे का? कारण निवडणुकांच्या वेळी आम्ही रॉयल सीमा रेल्वे नांदेडला आणूच असं छातीठोकपणे सांगणारे लोकप्रतिनिधी आता मात्र गप्प बसलेत. जरा वस्तुस्थिती पहा की नांदेड विभागातून मुंबई आणि दिल्लीसाठी अगदी मोजक्याच ट्रेन जातात, मात्र सिकंदराबाद आणि हैदराबादसाठी गाड्यांचा पाऊसच पाडला जातो. विभागीय मुख्यालय तेलंगणा असल्याने मराठवाड्याच्या मागण्या नेहमीच वेटिंग लिस्टवर राहतात. पण मराठवाड्याच्या सगळ्या प्रश्नांवर प्रशासनाकडे नेहमी एकच उत्तर असतं की इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीये. पण 2026च्या सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी जमिनीच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. कामही सुरू झालं होतं. मग नियोजनात मराठवाड्याला डावललं का जातं? दुसरीकडे उमरी सारख्या रेल्वे स्थानकांवर नवीन एक्सप्रेस गाड्यांना थांबा दिला जात नाहीये. पॅसेंजर गाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रेल्वे विभाग नफा कमवतोय, पण प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा मात्र रामभरोसे सोडून दिली. आणि या उलट जरा प्रोजेक्ट्सचे आकडे बघा आणि वास्तव देखील बघा. मराठवाड्यातील 3 प्रमुख रेल्वे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडण्यात आले आहेत. नगर बीड परळी मार्ग 261 किलोमीटरचा हा मार्ग होता. बजेट बघायला गेलं तर या प्रकल्पाची किंमत आता 4,957 कोटींच्या वर निघून गेली आहे.
आज वास्तव काय आहे तर सरकारने 17 सप्टेंबर 2025 रोजी नगर ते बीड दरम्यान डेम्यू ट्रेन सुरू केली होती, पण ती प्रवाशांशिवायच धावते का? कारण ती नगरला पोहोचायला 5 तास लावते. जोपर्यंत हा मार्ग परळीपर्यंत पूर्ण होणार नाही आणि मुंबई पुण्याला जोडला जाणार नाही तोपर्यंत हे 5,000 कोटी फक्त शोपीस आहेत. मराठवाड्यातील बहुतांश शहरे नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर ही दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाखाली येतात. मात्र बीडला जोडणारा नवीन रेल्वे मार्ग हा अहमदनगर मध्य रेल्वेकडून येत असल्याने बीड स्टेशनचे प्रशासन मध्य रेल्वेकडे सोपवण्यात आलं होतं. वर्धा यवतमाळ नांदेड मार्ग जो 284 किलोमीटरचा आहे त्याचं बजेट अंदाजे 3,445 कोटी रुपये आणि त्याचं वास्तव काय तर विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा हा दुवा आजही संथ गतीने चाललाय. 2026 उजाडलं तरी काम पूर्णत्वाच्या प्रतीक्षेतच दिसून येते. नंतर महत्वाचं म्हणजे जालना जळगाव नवीन रेल्वे मार्ग 174 किलोमीटरचा मार्ग आहे हा. बजेट किती आहे? 5,804 कोटी रुपये मंजूर केले आणि याचं वास्तव बघायला गेलं तर खानदेश आणि मराठवाड्याला जोडणारा हा गेम चेंजर मार्ग ठरणार आहे. पण जमिनीवरच कामाचा वेग अजूनही दिसत नाहीये, फक्त आश्वासनच दिसतात. मोठ्या गाड्या तर सोडाच, पण सर्वसामान्यांच्या पॅसेंजर ट्रेन्सची काय अवस्था आहे? मराठवाड्यातील पॅसेंजर गाड्यांचे डबे 20-20 वर्ष जुने आहेत. उमरी रेल्वे स्थानक येथे नवीन गाड्यांना थांबा नाकारला जातोय, पण तिथून रेल्वेला मिळणारा महसूल मात्र मोठा आहे. अमृत भारत स्टेशन योजनेच्या मध्यंतरी खूप उदो झाला, खूप लोकांनी तिचं नाव घेतलं. महाराष्ट्रात 132 स्थानकांचा पुनर्विकास सुरू केलाय असं सांगण्यात देखील येते. उदाहरणार्थ वाशिमचं असो किंवा नांदेडचं असो यासारख्या ठिकाणी. पण तो फक्त सौंदर्यीकरणावरच भर दिलाय. प्रवाशांना प्लॅटफॉर्मची लांबी आणि गाड्यांची वारंवारता हवी असते, फक्त नवीन रंगरंगोटी काही कामाची नाही. तुम्ही म्हणाल आता आपण असंच राहायचं का? मराठवाड्याला देत असलेल्या या सावत्र वागणुकीवर उपाय काहीच नाहीये का? तर तज्ज्ञांच्या मते जोपर्यंत नांदेड आणि मराठवाडा रेल्वे विभाग हा दक्षिण मध्य रेल्वे मधून काढून महाराष्ट्राच्या मध्य रेल्वे म्हणजे सेंट्रल रेल्वेकडे सोपवला जात नाही तोपर्यंत हा भेदभाव संपणारच नाही. सिकंदराबादवरून चालणारे हे प्रशासन मराठवाड्याच्या गरजा कधीच समजून घेणार नाही. आपल्याला काय हवंय तर रॉयल सीमा एक्सप्रेसचा तातडीने नांदेड पर्यंत आणि पुढे छत्रपती संभाजीनगर पर्यंत विस्तार. नगर बीड परळी मार्गावर फास्ट एक्सप्रेस गाड्या. मुंबई आणि दिल्लीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडहून डेली गाड्यांची संख्या वाढवणे. या सगळ्या पलीकडे जाऊन सर्वात धक्कादायक काय माहितीये का की मराठवाड्यातील खासदारांची भूमिका. जेव्हा दक्षिण मध्य रेल्वेचं बजेट वाटप होतं तेव्हा तेलंगणाचे खासदार आक्रमकपणे आपली कामं करून घेतात, पण आपले खासदार त्यांना जागे करण्यासाठी आता आपल्याला SMS मोहीम राबवावी लागते. हा मुद्दा फक्त एका ट्रेनचा नाहीये, हा मुद्दा आहे प्रादेशिक अस्मितेचा आणि आपल्या हक्काचा. दक्षिण मध्य रेल्वेच्या उत्पन्नात मराठवाडाचा मोठा वाटा उचलतो. मग विकासाच्या वेळी आपल्याला वाटाण्यांच्या अक्षता का लावल्या जातात? जर तेलंगणात जाण्यासाठी देवगिरी एक्सप्रेस वळवली जाऊ शकते तर मराठवाड्यात भक्तांसाठी रॉयल सीमा एक्सप्रेस का नाही वाढवली जाऊ शकत? वेळ आली आहे आपल्या लोकप्रतिनिधींना जबाब विचारण्याची. जर ते झोपलेले असतील तर सोशल मीडियावरून जागे करणे हे आपलं कर्तव्य आहे. कारण रेल्वे फक्त रुळावरून धावत नाही, ती त्या भागाचा विकासाची गती ठरवते. जेव्हा आपण टॅक्स भरतो तेव्हा आपल्याला सुविधा मिळणं हा आपला हक्क आहे. जर 2.78 लाख कोटींच्या बजेटमध्ये मराठवाड्याला फक्त गाजर मिळत असेल तर आता शांत बसून चालणार नाहीये. तुमच्या भागात रेल्वेची काय स्थिती आहे? मराठवाड्याला खरंच सावत्र वागणूक मिळते का? कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर दुसऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचेल.